नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष लवकरच भाजपात जाणार. काय आहे राजकीय उलटपालट कहाणी ही आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. विधानसभेला असलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना आता प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे आणि तो आपण व्यवस्थित बघणार आहोत. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजप सोबत दिसतील, असं सूचक विधान बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. बच्चू कडू यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत त्यांचं हे विधान रहस्यमय म्हटलं आहे. बच्चू कडू नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे 2 ते 3 विधायक पास होण्यासाठी भाजप बरोबर अडकून राहिले आहेत. मात्र या 2-3 विधायकाबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना कदाचित केंद्रातील भाजप सरकारला गरज पडणार आहे. त्यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलटपालट होण्याची शक्यता टाळता येत नाही, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती बरोबर आहेत. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिकाऱ्यांकडून बच्चू कडू यांना विचारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर विचारला असता बच्चू कडू यांनी म्हटलं की गरज सरो वैध मरो, अशा मोजक्या शब्दात बच्चू कडू यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. यानंतर आशिष शेलार काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया. बच्चू कडू यांच्या विधानावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की बच्चू कडू हे आमचे मित्र आहेत, मात्र त्यांचं हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचं आडनाव कडू आहेत, गोड नाहीत, त्यामुळे त्यांनी अशी प्रकरण हास्यास्पद विधाने करू नयेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी बच्चू कडू यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलाय. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.